नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धुळे सुरत महामार्गावर अपघातांचे सत्र, 1 ठार तर 9 जखमी। पानबाराजवळ खड्ड्यामुळे बोलेरो उलटली, जामदा येथील 5 मजूर जखमी। प्रतिनिधी मोसिम शेख, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, विसरवाडी। नमस्कार। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा परिसरात शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। महामार्गावरील मोठ्या खड्ड्यामुळे मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली। या अपघातात 5 मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार MH06B 3640 क्रमांकाची बोलेरो गाडी जामदा, तालुका साक्री येथील मजुरांना घेऊन बडोद्याकडे कामासाठी निघाली होती। पानबारा परिसरात आली असता महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात वाहन आदळले। यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली। या अपघातात राजेश चिमण भोसले 55, कृष्णादेवा पवार 23, प्रतिमा पवार 20, कल्पना भोसले 40 आणि वास्तव पवार, सर्व राहणार जामोद, तालुका साक्री, हे जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले। 1030 रुग्णवाहिकेचे पायलट अजय गावित, हेल्पर कल्पेश गावित आणि डॉक्टर डिकेश गावित यांनी तत्परतेने जखमींना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। या घटनेमुळे महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तर दुसरी घटना म्हणजे खानापूर शिवारात 2 दुचाकींची भीषण धडक, सुरतच्या तरुणाचा मृत्यू, 3 गंभीर। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर खानापूर शिवारातील पेट्रोल पंपासमोर 2 दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार MH39 AH0874 आणि GJ05 SV 6503 या 2 दुचाकींमध्ये ही धडक झाली। या अपघातात जयेश धनराज पाटील, राहणार सुरत, हे गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ते आपल्या सहकाऱ्यासोबत सुरत येथून दहिवेलकडे जात होते। दुसऱ्या दुचाकीवरील हिरालाल गावित, राहणार जामनपाडा, आणि दिनेश देसाई हे देखील गंभीर जखमी झाले आहेत। सर्व जखमींना सुरुवातीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच 1033 रुग्णवाहिका सेवेचे कर्मचारी अजय गावित, कल्पेश गावित आणि डिकेश गावित यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत केली। विसरवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।